मुंबईतील प्रसिद्ध आणि गोरगरिबांसाठी परवडणारे महानगरपालिकेचे रुग्णालय किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केम रुग्णालयाच्या नामांतराची मागणी आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिले आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा हे मागील काही काळापासून रुग्णालयाचं नाव बदलण्यासाठी चांगलेच आग्रही आहेत। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईतील प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल या रुग्णालयाचं नाव बदलण्याची मोठी मागणी आता पुन्हा एकदा करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही मागणी केली आहे। मंत्री लोढा यांनी या नामांतराची मागणी करण्याची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये केम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती। आता त्यांनी पालिकेला पत्र लिहून या प्रक्रियेला गती देण्यास सांगितलं आहे। केम हे नाव ब्रिटिश काळातील असल्याने ते बदलून भारतीय संस्कृतीशी संबंधित नाव देण्यात यावं असा त्यांचा युक्तिवाद आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केम रुग्णालयाचं नाव बदलण्याची अधिकृत शिफारस केली असून या रुग्णालयाचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्यात यावं अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। या नवीन नावामुळे संक्षिप्त नाव केम हे कायम राहील असा दावाही केला जात आहे। केम रुग्णालय हे मुंबईची ओळख असून जगभरात याच नावाने प्रसिद्ध आहे। यापूर्वी जेव्हा लोढा यांनी ही मागणी केली होती तेव्हा राजकीय स्तरावर आणि आरोग्य क्षेत्रातून मोठी टीका झाली होती। आता पुन्हा एकदा अधिकृत पत्र दिल्याने महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येत असल्याने पालिका प्रशासन यावर काय निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। नेमकं मंगल प्रभात लोढा यांनी पत्रात काय म्हटलंय पाहूयात। स्वदेशी या प्रेरणादायी संकल्पनेच्या प्रभावाखाली आपला देश समृद्ध स्वदेशी वारसा पुनर्प्रस्थापित आणि गौरवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सार्वजनिक संस्थांची नावे पुनर्विचारात घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे। अजूनही अनेक संस्था वसाहतवादी काळातील नावे वापरतात जी दास्याच्या काळाची आठवण करून देतात। या नावांची जागा आपल्या स्वतःच्या संस्कृती आणि मौल्यांना आणि प्रेरणादायी ऐतिहासिक व्यक्तींना सन्मान देणाऱ्या नावांनी घेतली पाहिजे। या संदर्भात किंग एडवर्ड्स मेमोरियल म्हणजेच केम रुग्णालय या मुंबईतील संस्थेचे नामकरण झाल्यास भारतीय इतिहास आणि संस्कृतीपासून निवडलेले नाव भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देईल। 1926 मध्ये स्थापन झालेले हे रुग्णालय हे ब्रिटनचे राजे किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ उभारले गेले होते। या ऐतिहासिक वारशात बदल करण्याच्या निर्णयाला मुंबईतील वारसाप्रेमी आणि काही राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केम रुग्णालयात अनुभवी नावाजलेल्या डॉक्टरांकडून अतिशय कमी दरात चांगले उपचार होत असल्याने गोरगरीब मध्यमवर्गीय रुग्णांची आणि उपचारासाठी गर्दी होत असते। मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक रुग्णालयापैकी महत्त्वाचं हे एक रुग्णालय आहे। आता या पत्रव्यवहारानंतर पुढे केम हॉस्पिटलचं नाव बदलणार का, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश मिळेल का की विरोध होणार, हे सर्व चित्र पुढील काळात स्पष्ट होणार आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।